Hello friends, I welcome you all in Maths Classes by तर पहा कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण एक नंबर सिस्टीम वरील हा क्वेश्चन आहे आणि असे क्वेश्चन हे TCS चे फेवरेट असतात. आता हे तलाठीलाही त्यांनी विचारलेले आहेत, तर आपण पाहूयात आता याला कसं सॉल्व्ह करायचं. तर पहा, इथं त्यांची बेरीज केलेली आहे आणि इथं त्यांनी काहीतरी एक फ्रॅक्शन दिलेलं आहे. तसं तर इथं जर पाहिल्यानंतर इथं पहा 13 आहे आणि n हा छेदामध्ये एखादी संख्या असेल, समान संख्या असेल, तर आपण काय करतो सरळ सरळ तिला एकदाच लिहित असतो. ऑप्शन पाहून तर आपल्याला असं वाटतं की 13चा मल्टिपल यायला पाहिजे. आता 13चा मल्टिपल याच्यामध्ये 13चा मल्टिपल आहे. हाही 13चा मल्टिपल आहे. हाही आहे, हाही आहे आणि हाही आहे. त्याच्यामुळे इथं ऑप्शनवरून सोडवणं थोडंसं कठीण होते. ह्याला आता आपण सॉल्व्ह करूयात पहा. आता बेस पहा सेम आहे इथं आणि मध्ये प्लसचं चिन्ह आहे. आपण काय करणार? छेदामध्ये n एकदाच लिहिणार आणि अंशाची काय करणार? बेरीज करणार. लक्षात घ्या. जेव्हा हे छेद समान असतो तेव्हा तो एकदाच लिहायचा आणि अंशाची काय करायची? बेरीज. म्हणजे मध्ये जे सिम्बॉल असतील ते करायचे. वजाचं असलं तर वजा केलं असतं आपण. काही प्रॉब्लेम नाही. इथं इथं प्लस आहे, इथं मायनस असतं तर इथं मायनस केलं असतं 12 आणि 17च्या मध्ये. पण इथं सगळीकडेच प्लस आहे, तर आपण प्लस केलं. बरोबर किती? 4/13. तर पहा आपण याची काय करूयात आता? बेरीज करूयात. 12 आणि 21 21, 21 आणि 17, 21 आणि 17 होतील 38. 38 आणि 4 42 आणि 10 52. हे झाले 52/n बरोबर 4/13. आता लक्षात घ्या, हे किती झाले तिथं? 13 पट झाले. 4चे किती झाले? 13 पट झाले. मग ह्या 13चे पण 13 पट होतील ना? मल्टिप्लाय बाय 13. पहा, हे 4ला जर 13ने मल्टिप्लाय केलं तर 52 झालेत आणि 13ला जर 13नेच आता इथं 13 पट झालेत. हे 4चे 13 पट झालेत 52 आणि 13चे 13 पट होतील 169. म्हणजे n बरोबर किती येईल आपलं? 169 आणि हेच आपलं काय? ॲन्सर आहे. बघा मी तुम्हाला यांना बेसिकने सोडून दाखवतो पहा. बेसिकने म्हणजे कॅल्क्युलेशन आहे रे, बेसिक कॅल्क्युलेशन. 52 भागीला n बरोबर 4/13. मग काय करणार? आपल्याला n ची किंमत पाहिजे ना. हे 13ला इकडे आणणार. 13 गुणिला 52 आणि हे 4 इकडे येतील. 4 आणि हा n इकडे जाईल. आता 4 न 13ला भाग दिला, हे झालं 13 म्हणजे 13 गुणिले 13 किती होतील? 13चा वर्ग 169 बरोबर n. तुम्हाला असं सोडवायचं असं सोडवा, नाहीतर हे तर बेस्ट आहेच. ठीक आहे फ्रेंड्स, आता नेक्स्ट एक क्वेश्चन आहे आपण आणखी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये याच टाईपचा एक क्वेश्चन होता. पहा, हा क्वेश्चन थोडासा तुम्हाला त्रास देऊ शकतो. आता याच्यामध्ये काय झालं माहिती आहे का? पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे पहा. तर याला सॉल्व्ह करायला थोडंसं मागे जाऊ शकतात. आता याच्यातला फरक विचारला त्याने. तरी आपण काय करूया? त्याला सॉल्व्ह करूयात पहा. आता इथं काय आहे माहिती आहे का? बेस सेम नाही आहे. मग काय करणार आपण? याचा एलसीएम घेणार. एलसीएम कसा घेणार? तर आपण काय करणार माहिती आहे का? अशी संख्या की ज्या सर्व याने काय होणार? कटणार. आता इथं काय 4 आणि 3 तर ठीक आहे. आता याचा एलसीएम आपल्याला काढायचा झाला तर आपण ओरली पण एखादी संख्या अझ्युम करून आपण काढू शकतो. जर आपण 48 जर घेतली सपोज, 48 घेतली तर 16ने कट होईल, 12ने, 4ने, 3नेही कट होईल. मग आपण काय करणार माहिती आहे का? हे जे आहेत अंशाला आणि छेदाला इथं आता 48ने मल्टिप्लाय करणार. पहा 5/16 प्लस 2/12ला हे 2 किती आहे? 12 प्लस 1/4 प्लस 2/3 बरोबर किती? ए आणि b/48. आता मी काय करतो? मी जर इथं याला 48ने अंशाला आणि छेदाला 48ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? मी ना याचा एलसीएम घेतला. मी 48 का घेतले? या सर्वांचा काय आहे? हा एलसीएम आहे. तर एलसीएम लसावी आहे पहा. तर ना लसावी वगैरे काढणं बेसिक गोष्ट आहे. तर लसावी नाही तर मग अशी संख्या घ्यायची की या सर्वांनी कटणार. ठीक आहे. आपण लसावीच घ्यायची शक्यतो. लसावी सर्वात काय असते? लहान संख्या असते कटणारी. मग नंतर त्याच्या पुढच्या संख्या असतात सगळ्या. कारण लसावीच्या खाली अशी कोणती संख्या नसते की जे याने कटणार म्हणून सर्व अंकाने. मग आता याने जर आपण मल्टिप्लाय केलं तर हे किती होतील? पहा लक्षात घ्या. आता हे जे 16 आहेत पहा इथं हे याने कॅन्सल होतील. हे 12 पण याने कॅन्सल होतील आणि 4 पण आणि 3 पण. म्हणजे छेदामध्ये हे फक्त 48 राहतील. मी सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला हे. 48 भागिले 48 गुणिले 5/16 अधिक आता 2/12 गुणिले हे 48 गुणिले 48. ही झाली पहिली टर्म, ही झाली दुसरी टर्म. तर आता तिसरी टर्म काय आहे? 48 याला पण
48 भागीला 48 गुणिला 1/4 आणि लास्ट टर्म काय आहे? 48 भागीला 48 गुणिला 2/3 आणि हे जे आहे हे आपण आता इथं नाही आहे, स्पेस नाही आहे आपल्याकडे, याला सॉल्व्ह करूयात आपण फक्त. हे पहा 16त्रिक 48 हे झाले 5त्रिक 15, 15/48 प्लस हे 12 48 आणि हे होतील 4 दुनी 8, 8/48. 8/48 आपण 48 का ठेवून राहिलो छेदामध्ये? कारण आपल्याला ते कॉमन आणायचे आहेत. पहा आता इथं काय होतील? 4 1 4 4 दुनी 8 हे झाले 12, 12/48 प्लस इथं काय होतील? 3 16, 16 दुनी 32/48, 32/48. पहा हे झालं आपलं आता छेद समान. आधीचा जो क्वेश्चन होता ना, तर त्या क्वेश्चन सारखाच आता आपला हा क्वेश्चन झालेला आहे. बरोबर काय? तर ए सहित बी बाय 48. आता पहा आपल्याला काय करायचं आहे? इथं हे छेदामध्ये किती राहिलेत आपले? 48 याला एकदाच लिहा आणि याची आता आपण काय करूयात? बेरीज करूयात अंशाची. किती झालेत आपले? 8 आणि 32 किती झाले आपले? 40. 40 आणि 40 आणि 12 40 50 52 52 आणि 5 57 आणि 10 67 हे झाले 67. पहा बरोबर आपले काय होतील? ए सहित पी बाय 48. आता इथं आहे ना याला 67/48 आलं ना आपलं. न्यू स्लाइडवर आपण घेऊयात. हे आले आपले 67/48 इज इक्वल टू बरोबर ए सहित बी बाय 48. आता 48 ने जर याला भाग दिला, पहा लक्षात घ्या 48 भागीला 67 एकचाच भाग जाते 48. मग राहिले किती? 17तून किती गेलेत? 8 गेले, ते राहिले 9 आणि हा एक 19. पहा लक्षात घ्या. हे काय आपला रिमाइंडर आहे, हे काय आहे? बाकी आहे आणि हा पूर्ण भाग गेलेला आहे. पहा लक्षात घ्या. जेव्हा आपण याला सॉल्व्ह करणार ना, आपण याला कसं लिहिणार आता? हा जो ज्याने भाग दिला 48 ते इथंच राहतील आणि जो पूर्ण भाग गेला हा 1 हा इथं येईल. हा पूर्णांक झाला आणि जे बाकी आहे ते इथं अंशात लिहायचे हमेशा. हेच आपलं काय? ए सहित बी बाय 48. म्हणजे ह्याला जर आपण आता कंपेअर केलं पहा. हा ए म्हणजे काय? 1. ए म्हणजे काय? 1 आणि बी म्हणजे काय? हे पहा बी म्हणजे काय? तर हे 19. 19 या दोघांचा आपल्याला फरक विचारला. 19 वजा 1 बरोबर किती? 18. हेच आपलं काय फायनल आन्सर आहे. हे पहा ए वजा बी यातील फरक हे आपलं 18. पहा आधीचा जो क्वेश्चन होता ना, तो एकदम ईझी क्वेश्चन होता. पण त्याच्यानंतर जो क्वेश्चन आता आपल्या समोर आला ना हा थोडासा टाईम कन्झ्युमिंग होता. आता हे तुम्हाला मी समजण्यासाठी एवढं कॅल्क्युलेशन केलं. हे स्टेप करायची गरज नाही. हे स्टेप फक्त हे स्टेप करायची आहे बघा. हे स्टेप करायची गरज नाही. सरळ-सरळ इथं एलसीएम घ्यायचा आणि हे याला सॉल्व्ह करायचं. हे तर बेसिक आता तुम्हाला समजण्यासाठी मी ते केलं, बट एवढी करायची गरज नाहीये. ठीक आहे फ्रेंड्स, अशाच प्रकारचे क्वेश्चन टीसीएस आता विचारत आहे आणि तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे असे क्वेश्चन. मे बी होऊ शकते की याच्या पुढेही याच्यापेक्षाही टफ वगैरे ते करू शकतात. पण बेसिकली ते या लेव्हलला तर जातीलच. आणि एवढी पण काही टफ नाही आहे ते. जर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असेल तर सॉल्व्ह होऊन जातील. आता येणाऱ्या आदिवासी आणि जे समाज कल्याण वगैरेच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी खूप तुम्हाला उपयुक्त ठरेल हे. आणि एमपीएससी वाल्यांनी पण थोडंसं जर सॉल्व्ह केले असे क्वेश्चन तर मे बी त्यांना पण युजफुल ठरेल. कारण मॅथ्स आता सर्वच एक्झामला मॅथ्स तर आहेच. ठीक आहे फ्रेंड्स, चॅनलसोबत जुळून राहा. आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. ठीक आहे. थँक